नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. उपराष्ट्रपती पदासाठी येत्या 5 ऑगस्टला निवडणूक. अधिसूचना 4 जुलैला जारी होणार. 1 जुलैपासून वस्तू आणि सेवा कर लागू करण्यासाठी केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी. गोरक्षणाच्या नावाखाली हिंसा नको, कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही, पंतप्रधान. देशाच्या GSAT-17 या नव्या दळणवळण उपग्रहाचं फ्रेंच गयाना इथून यशस्वी प्रक्षेपण. डेहराडून इथं दूरदर्शनच्या प्रादेशिक वृत्त विभागाची सेवा सुरू. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते सेवेचा शुभारंभ. अमरनाथ यात्रा आजपासून सुरू. कडक सुरक्षा व्यवस्था तैनात. शिवसेनेसाठी सत्ता महत्वाची नसून शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणार. शेतकरी संवाद कार्यक्रमात उद्धव ठाकरेंची गर्जना. आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना वेस्ट इंडिजशी. आता सविस्तर वृत्त. उपराष्ट्रपती पदासाठी येत्या 5 ऑगस्टला निवडणूक होणार असल्याचं निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. 4 जुलैला या निवडणुकीसाठीची अधिसूचना काढण्यात येणार असून 18 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 19 जुलैला अर्जाची छाननी होईल तर 21 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. आवश्यकता भासल्यास 5 ऑगस्टला मतदान घेण्यात येईल आणि त्याच दिवशी मतमोजणी होईल असं मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी नवी दिल्लीत सांगितलं. राज्यसभेचे सरचिटणीस शमशेर के शेरीफ यांच्या निवडणुकीसाठी निर्वाचन अधिकारी म्हणून काम पाहतील. या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष व्हीप अर्थात पक्षादेश काढू शकणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं. संसदेच्या दोन्ही सदनाचे सदस्य उपराष्ट्रपती पदासाठी मतदान करतात. सलग 2 वेळा उपराष्ट्रपती पद भूषवणारे हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ 10 ऑगस्टला समाप्त होणार आहे. दरम्यान राष्ट्रपती पदासाठीच्या उमेदवारी अर्जांची छाननी आज होणार आहे. वस्तू आणि सेवा कर व्यवस्था येत्या 1 जुलैपासून लागू करण्याची अधिसूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात उद्या मध्यरात्री एका विशेष कार्यक्रमाद्वारे या नव्या कर पर्वाचा प्रारंभ केला जाईल. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यासह अनेक वरिष्ठ मंत्री आणि अधिकारीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या संदर्भात संसदेतल्या सभागृहात काल रात्री या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. दरम्यान वस्तू आणि सेवा कर लागू करण्याला स्थगिती देण्याची मागणी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी फेटाळून लावली आहे. देशाची सर्वात मोठी आर्थिक सुधारणा आणखी 6 महिने लांबणीवर टाकता येणार नाही असंही त्यांनी सांगितलं. सध्याच्या अप्रत्यक्ष कर यंत्रणेच्या जागी दुसरी व्यवस्था आणण्यासाठी संसदेत झालेल्या घटनात्मक दुरुस्तीद्वारे केवळ 15 सप्टेंबरपर्यंतचाच अवधी देण्यात आलेला आहे असं सांगून वस्तू आणि सेवा कर तातडीनं लागू न केल्यास वस्तू आणि सेवांवर कोणताच कर राहणार नाही. त्यामुळे घटनात्मक पेच निर्माण होईल असं त्यांनी सांगितलं. वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी, नियमावली आणि कराचे दर हे वस्तू आणि सेवा कर परिषदेनं सार्वमतानं घेतल्याचंही जेटली म्हणाले. गोरक्षणाच्या नावाखाली हिंसा नको असं स्पष्ट करतानाच कायदा हातात घेण्याचा कोणालाही हक्क नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. अहमदाबाद इथल्या साबरमती आश्रमाच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते. भारत ही अहिंसेची भूमी असून या मार्गाची कास धरून देशाला वाटचाल करायची असल्याचं पंतप्रधान म्हणाले. महात्मा गांधीजींच्या स्वप्नातला भारत निर्माण करण्यासाठी जनतेनं एकजुटीनं काम करावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. आश्रमातल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पंतप्रधानांनी पुष्पांजली अर्पण केली आणि सूतकताईही केली. देशाचा नवा दळणवळण उपग्रह GSAT-17चं आज सकाळी फ्रेंच गयानाच्या कौरू इथून झालेलं प्रक्षेपण यशस्वी झालं. एरियन स्पेस फ्लाईट VA-238 या युरोपियन प्रक्षेपक यानातून हा उपग्रह अवकाशात सोडण्यात आला. सुमारे 3477 किलोग्रॅमच्या या उपग्रहात विविध दळणवळण सेवांसाठी सामान्य सी बँड, विस्तारित सी बँड आणि S बँड लावण्यात आले आहेत. हवामानासंदर्भात माहिती मिळवण्यासंदर्भातली उपकरणंही या उपग्रहात समाविष्ट केली आहेत. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचं या महिन्यातलं हे 3रं यशस्वी प्रक्षेपण आहे. यापूर्वी GSLV Mark 3 आणि PSLV C-38 हे उपग्रह अवकाशात यशस्वीरित्या सोडण्यात आले.
माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज डेहराडून इथं दूरदर्शनच्या प्रादेशिक वृत्त विभाग सेवेचं उद्घाटन केलं। तसंच आकाशवाणी केंद्राच्या नव्यानं बांधण्यात आलेल्या स्टुडिओ कॉम्प्लेक्सचंही उद्घाटन नायडू यांच्या हस्ते करण्यात आलं। या केंद्रामुळे राज्यातल्या जनतेची प्रदीर्घ काळाची मागणी पूर्ण झाल्याचं ते म्हणाले। उत्तराखंड में आज दूरदर्शन का क्षेत्रीय कार्यालय का उद्घाटन हो रहा है। क्षेत्रीय कार्यालय आधुनिक तकनीक के साथ हम खोल रहे, इसी कारण से यहां से जो भी कार्यक्रमों का प्रसारण होगा वो अच्छी तरफ से लोग देख पाएंगे। अलग प्रदेश होने के बाद उत्तराखंड के लिए अलग चैनल होना चाहिए, ये लोगों का मांग था। आज जो क्षेत्रीय कार्यालय हम खोल रहे उसके द्वारा लोगों का स्वप्न का साकार हो जाएगा और इस शुभ अवसर पर मैं उत्तराखंड का जनता को और यहां रीजनल न्यूज यूनिट में काम करने वाले सभी कर्मचारियों को, पत्रकारों को मैं शुभकामना देना चाहता हूं। जम्मू काश्मीरमधली प्रसिद्ध अमरनाथ यात्रा आजपासून सुरू झाली। सोनमर्गमधल्या बालताल आणि पहलगामच्या चंदनवाडी इथून एकाच वेळी ती सुरू झाली। श्री अमरनाथ श्राईन बोर्डाचे अध्यक्ष या नात्यानं जम्मू काश्मीरचे राज्यपाल NN वोरा आज पहाटे अमरनाथ गुहेत झालेल्या पूजेत सहभागी झाले। यानंतर या 40 दिवसांच्या यात्रेचा प्रारंभ झाला। या यात्रेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। दरम्यान अमरनाथ यात्रेसाठीचा दुसरा जत्था आज सकाळी जम्मू इथून रवाना झाला। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यांसह इतर भत्त्यांबाबत 7व्या वेतन आयोगात शिफारस करण्यात आलेल्या भत्तेवाढीला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे। काल नवी दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली। देशातल्या शहरांच्या वर्गीकरणानुसार घरभाडे भत्ता 24%, 16% आणि 8% इतका लागू होणार आहे। अतिशय दुर्गम आणि जोखमीच्या ठिकाणी कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसाठीचा भत्ताही दरमहा 21,000 रुपयांवरून 42,500 रुपये करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। तर सियाचेन भत्ता देखील 14,000 रुपयांवरून 30,000 रुपये इतका दरमहा करण्यात आला आहे। निवृत्ती वेतनधारकांचा कायम वैद्यकीय भत्ता दरमहा 500 रुपयांवरून 1,000 रुपये इतका करण्यात आला आहे। 34 सुधारणांसह भत्त्यांबाबतच्या शिफारसी केंद्र सरकारनं मंजूर केल्या असून येत्या 1 जुलै 2017 पासून हे सुधारित भत्ते कर्मचाऱ्यांना लागू होणार आहेत। याचा लाभ सध्या सेवेत असलेल्या सुमारे 48 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। 7व्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यासह इतर भत्ते वाढवण्याची शिफारस करण्यात आली होती। कर्जाच्या गर्तेत बुडालेल्या एअर इंडिया या सरकारी विमान वाहतूक कंपनीच्या निर्गुंतवणुकीला केंद्र सरकारनं तत्वता मान्यता दिली आहे। या प्रक्रियेसाठी वित्त मंत्रालयाच्या अखत्यारीत एक गट स्थापन करण्यात येईल। या गटाकडून एअर इंडियाच्या हिस्सेदारीच्या संदर्भात रूपरेषा आणि तपशील ठरवण्यात येईल अशी माहिती जेटली यांनी दिली। गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात असलेल्या एअर इंडियावर सुमारे 52,000 कोटी रुपयांचं कर्ज आहे। केंद्र सरकारनं एअर इंडियासाठी वेळोवेळी पॅकेज जाहीर केलं होतं, मात्र मोठ्या प्रमाणात मदत मिळूनही एअर इंडियाची घसरण सुरूच आहे। शिवसेनेसाठी सत्ता महत्त्वाची नसून मातीची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी शिवसेना नेहमीच लढेल अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली। नांदेड इथं आज उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते। शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी असून संपूर्ण कर्जमुक्ती मिळाली पाहिजे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, ही शिवसेनेची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं। राज्य सरकारनं केलेली कर्जमाफी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं यश असून कर्जमुक्तीसाठी शिवसेनेनं सर्वप्रथम आक्रमक भूमिका घेतली आणि आंदोलनात आक्रमकपणे सहभागी झाले, असं ठाकरे म्हणाले। अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम भाजपाच्या नेत्यांनी केलं असं सांगत आपली लढाई कर्जमुक्तीसाठी असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला। यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला राज्याचे मंत्री दिवाकर रावते, रामदास कदम, अर्जुन खोतकर, खासदार विनायक राऊत यांच्यासह शिवसेनेचे आमदार उपस्थित होते। वीज चोरी आणि अवैध मद्य विक्री या मुद्द्यांवर शासन गंभीर असून वीज चोरांवर गुन्हे नोंदवण्यासाठी राज्यातल्या सर्व पोलीस ठाण्यांना अधिकार दिले आहेत।
तर अवैध मद्य विक्री रोखण्यासाठी गावागावात ग्रामरक्षक दलाची निर्मिती केली जाणार असल्याचं ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। ते आज उस्मानाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते। या ग्रामरक्षक दलांना कायदेशीर अधिकार देऊन लोकसहभागातून अवैध मद्य विक्रीवर नियंत्रण मिळवलं जाईल असंही ते म्हणाले। मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आगामी काळात सलग 12 तास वीज पुरवठा करण्यात येणार आहे। दुष्काळी काळातली शेती पंपांची वीज बिलं कमी करण्याच्या सूचना दिल्याचं त्यांनी सांगितलं। उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मागणीनुसार सौर कृषी पंपांची प्रतीक्षा यादी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याचंही जिल्ह्यातल्या 822 शाळांमध्ये सौर ऊर्जेवर वीज पुरवठा करण्यासाठी 2 कोटी रुपयांचं अनुदान मंजूर केल्याचंही बावनकुळे म्हणाले। व्यापाऱ्यांना वस्तू आणि सेवा कराविषयी सविस्तर माहिती मिळावी यासाठी खालापूर तालुका व्यापारी संघातर्फे मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। वार्षिक 20 लाख रुपयांच्या वर उलाढाल असलेल्या व्यापाऱ्याला जीएसटीमध्ये नोंदणी करणं बंधनकारक आहे। त्याखालच्या व्यापाऱ्यांना याची भीती बाळगण्याची आवश्यकता नाही, परंतु त्याही व्यापाऱ्यांना इच्छा असल्यास जीएसटीची नोंदणी करता येईल। या नव्या नियमानुसार दर महिन्याला विवरणपत्र भरणं व्यापाऱ्यांना बंधनकारक आहे। सर्व भारतभर एकच कर पद्धत लागू झाल्यामुळे सर्व व्यापारी कोणत्याही राज्यात आपला व्यवसाय करू शकतात। त्यांना वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या कर प्रणालीचा कोणताही त्रास यापुढे होणार नाही। 1 तारखेपासून काही वस्तूंचे दर कमी होतील तर काही दर स्थिर राहतील अशी माहिती कोकण विभागाचे विक्री कर सह आयुक्त शिवाजी केनवडे यांनी दिली। नाशिकमधल्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदिवानांच्या उपजत कलागुणांना प्रोत्साहित करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून कैद्यांकरता एक विशेष अभियान राबवण्यात येत आहे। त्या अंतर्गत सुधार आणि पुनर्वसन हे ब्रीदवाक्य घेऊन इथले कैदी पर्यावरणपूरक गणपती मूर्ती तयार करत आहेत। त्याकरता लागणारे रंग, शाडूची माती, ब्रश असं साहित्य कारागृह प्रशासन पुरवत आहे। विशेष म्हणजे कोणत्याही साच्याशिवाय हातानं या मूर्ती घडवल्या जात आहेत। या अभियानामुळे कारागृहातलं वातावरण भक्तिमय झालंय। कैद्यांनी बनवलेल्या या मूर्ती कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर विक्रीसाठी ठेवण्यात येतील असं कारागृह अधिकाऱ्यांनी सांगितलं। पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतल्या चोरी आणि इतर गुन्ह्यात चोरीला गेलेला मुद्देमाल काल मूळ मालकांना प्रदान करण्यात आला। पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या हस्ते 1 किलो 735 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 2230 ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण 45,37,743 रुपये किमतीचा मुद्देमाल परत करण्यात आला। पोलीस आपल्या रक्षणासाठी असतात, त्यांच्यावर विश्वास ठेवा असं आवाहन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केलं। नाशिक जिल्ह्यात मनमाड इथं ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर गंगाधर पानतावणे यांनी वयाची 80 वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्तानं त्यांचा नागरी सत्कार आणि अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित केला होता। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन पानतावणे यांना सन्मानित करण्यात आलं। सामाजिक परिवर्तन, समता हे बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं। तोच धागा धरून पानतावणे यांनी साहित्य निर्मिती केली असं अण्णा हजारे यांनी सांगितलं। मूल्यात्मक जाणीवा साहित्यात असल्या पाहिजेत असा बाबासाहेबांचा आग्रह होता। त्यातून प्रोत्साहन घेऊन अस्मितादर्श चळवळीला सुरुवात झाली असं डॉक्टर पानतावणे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितलं। 2 रुपये मिळवले तर 1 रुपयाची भाकरी आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या असा कानमंत्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला। हा मंत्र नेहमीच माझ्यासाठी प्रेरणादायी असतो असं मनोगत यूपीएससी परीक्षेच्या मार्गदर्शिका हेमाली डाबी यांनी केलं। कोल्हापुरात काल सावित्री पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्या बोलत होत्या। उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि आयुष्याच्या परिपूर्णतेकडे वाटचाल या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केलं। डाबी यांची कन्या टीना डाबीनं यूपीएससी परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकावला होता। मुलींच्या शिक्षणासाठी उच्च पदावरून निवृत्ती घेत तिचं करिअर उज्ज्वल केल्याबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आला। हेमाली डाबी या अकोला इथल्या मूळ रहिवासी आहेत। राज्य अल्पसंख्याक विभागाचे प्रधान सचिव श्याम बागडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सुषमा अंधारे यांनीही विचार मांडले। देशभरात इतर मागासवर्गीय समाजाची राजकीय शक्ती निर्माण झाली तर त्यांना आरक्षण आणि इतर सुविधा आपोआप मिळतील असं मत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष ईश्वरैया यांनी व्यक्त केलं।
ते नागपुरात आयोजित परिषदेत बोलत होते। देशात इतर मागासवर्गीयांच्या एकजुटीचे प्रयत्न सुरू असून या समाजाची जातीनिहाय आकडेवारी जाहीर होणं आवश्यक असल्याचं मत पशु आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी यावेळी व्यक्त केलं। भंडारा जिल्ह्याचे खासदार नाना पटोले यांच्यासह अनेक आमदार यावेळी उपस्थित होते। नागपूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं 49 प्राथमिक आरोग्य केंद्र, 316 उपकेंद्र, 70 आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी दवाखाने तसंच नव्या आरोग्य केंद्रांना मंजुरी दिली आहे। मात्र सध्या असलेल्या केंद्रांमध्येच डॉक्टरांची 42, आरोग्य सेवकांची 60 आणि आरोग्य सेविकांची 88 पदं रिक्त आहेत। त्यामुळे नव्या आरोग्य केंद्रांना मंजुरी मिळून देखील रुग्णांना मात्र त्याचा काही फायदा होणार नाही। साथीच्या रोगांना आळा घालण्यासाठी असलेलं फॉगिंग मशीनही बंद आहे। अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांवर औषधांचा पुरेसा साठा नाही, त्यामुळे रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। या पार्श्वभूमीवर लवकरच सर्व पदं भरण्यात येऊन चांगल्या आरोग्य सुविधा पुरवल्या जातील असं आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर यांनी दूरदर्शनशी बोलताना दिलं। निवृत्त कर्मचारी समन्वय आणि लोककल्याण संस्थेच्या मदतीनं बुलढाणा इथल्या निवृत्ती वेतनधारकांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला। किमान 5,000 रुपये पेन्शन मिळावी, महागाई भत्ता मिळावा आणि ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय सेवा मिळावी या मागण्या यावेळी करण्यात आल्या। केंद्र आणि राज्य सरकारच्या सेवेव्यतिरिक्त विविध महामंडळांमध्ये काम करून निवृत्त झालेले कर्मचारी या मोर्चात सहभागी झाले होते। अशा प्रकारच्या जवळपास 17 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना 2,000 पेक्षाही कमी वेतन मिळत असल्यामुळे त्यांनी हा मोर्चा काढला। बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव आणि जिल्हाधिकाऱ्यांना या मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं। संस्थेचे अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं। एसटी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 7वा वेतन आयोग लागू करावा ही मागणी एसटी कामगार संघटना इंटकनं केली आहे। कोल्हापुरात एसटी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू केला नाही तर संघटनेला संपा वाचून पर्याय नाही असा इशारा संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी यावेळी दिला। राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा अत्यंत कमी वेतन दिलं जातं, तसंच गुजरातमधल्या एसटी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्याची चर्चा सुरू आहे। मात्र राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांबाबत हा दुजाभाव का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। या मेळाव्याला संघटनेचे पदाधिकारी आणि एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शासकीय कर्मचाऱ्यांना जेव्हा 7वा वेतन आयोग लागू करण्यात येईल त्यावेळी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन लागू करावा, अन्यथा राज्यातील एसटी कर्मचारी बेमुदत संपावर जातील असा इशारा इंटक संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी सातारा इथं पत्रकार परिषदेत दिला। जागतिक अंमली पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त मुंबईतल्या रवींद्रनाट्य मंदिरात युवा मेळावा झाला। नशाबंदी मंडळ, अखिल भारतीय नशामुक्ती अभियान आणि स्वापक नियंत्रण ब्युरो यांच्या वतीनं आयोजित या मेळाव्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शुभांगी पारकर, महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष निर्मला सामंत प्रभावळकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केलं। सहज आणि स्वस्तात उपलब्ध होणाऱ्या विविध अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकत असलेल्या तरुणाईला या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी विविध उपाययोजनांबाबत या मेळाव्यात उहापोह झाला। मराठी अभिनेते देवदत्त नागे यांनी यावेळी तरुणांना आवाहन करत अंमली पदार्थांची नशा सोडून व्यायामाची नशा करा असा संदेश दिला। की आपण खूप चांगलं दिसावं, एक चांगली पर्सनॅलिटी असावी आपली, म्हणून त्यासाठी चांगले कपडे घातले जातात। तुमचा जो बेस आहे तो बेसच तुम्ही समजा चांगला ठेवलात, हा बेस म्हणजे तुमचं शरीर, हे जे चांगलं ठेवलं तर त्याच्यावर तुम्ही कुठलाही कपडा घाला, कुठलेही शूज घाला, कुठलीही कॅप घाला, तुम्ही चांगलेच दिसता। आणि तुम्हाला तुमचा हा बेस समजा चांगला करायचा असेल तर त्यासाठी व्यायामाशिवाय पर्याय नाही। आणि एकदा का माणूस व्यायामाला लागला की तो नशेपासून बरोबर दूर राहतो। जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्यानं भंडारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची पाळी आली आहे। पाऊस चांगला होईल या आशेवर जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी धान आणि सोयाबीनची पेरणी केली। त्यांना पुरेशा पावसाअभावी दुबार पेरणी करावी लागेल असं चित्र आहे। दुबार पेरणीसाठी शासनानं आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहे। पेरणी करून आता आमचे 15 ते 20 दिवस झाले। आता तिथं पूर्ण हे वायाच गेल्यासारखे झाले, म्हणून आता दुसऱ्यांदा पेरणी करायची अशी परिस्थिती आली आहे। शासनाला तेच बोलायचे होतं आपल्याला किंवा काहीतरी आर्थिक मदत करावी म्हणून। दरम्यान हवामान खात्याचा अंदाज चुकल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे।
परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना शक्य ती सर्व मदत करू असं आश्वासन भंडारा गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी दिलं आहे. राज्यात शेतकऱ्यांनी केलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांशी संवाद साधत राज्य सरकार शेतकऱ्यांचा प्रश्न चांगल्या पद्धतीने हाताळेल आणि सर्वात मोठी कर्जमाफी दिली असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितलं. ते औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते. कर्जमाफीचं खरं श्रेय शेतकऱ्यांचं असल्याचं ते म्हणाले. औरंगाबाद शहरातल्या रस्ते दुरुस्तीसाठी 100 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केल्याचं सांगत गरज भासल्यास आणखी निधी देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली. राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करताना कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी 5 एकराची अट काही प्रमाणात शिथिल करावी, तसंच राज्यातल्या मागासवर्गीय महामंडळांचं कर्जही माफ करावं अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते अहमदनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. या संदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केल्यानंतर आता या प्रक्रियेला काही जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. या निर्णयानुसार 30 जून 2016 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी तातडीनं 10,000 रुपये कर्ज वाटप करण्याचा निर्णय सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेनं घेतला आहे. याचा लाभ जिल्ह्यातल्या सुमारे 45,000 शेतकऱ्यांना होणार असून गरजू शेतकऱ्यांना कर्ज द्यायला बँकेनं कालपासूनच सुरुवात केल्याची माहिती बँकेनं दिली आहे. याकरता शेतकऱ्यांनी गावातल्या विकास सोसायटीकडे अर्ज केल्यानंतर जिल्हा बँकेकडून कर्ज पुरवठा होऊ शकेल. जर्मनीत सुहल इथं झालेल्या जागतिक नेमबाजी महासंघाच्या कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारतानं 3 सुवर्ण, 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकांची कमाई केली आणि तो दुसऱ्या स्थानावर राहिला. भारताच्या अनिश भवालनं वैयक्तिक तसंच सांघिक गटात देशाला सुवर्ण पदक मिळवून दिलं. 8 सुवर्ण पदकांसह 19 पदकं मिळवून चीन स्पर्धेत पहिल्या स्थानावर आहे. इंग्लंड इथं सुरू असलेल्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा सामना वेस्ट इंडिजशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सामना दुपारी 3 वाजता सुरू होईल. पहिल्या सामन्यात भारतीय संघानं यजमान इंग्लंडचा 35 धावांनी पराभव केला होता. कर्णधार मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं फलंदाजी, गोलंदाजी तसंच क्षेत्ररक्षणात चमकदार कामगिरी केली होती. तर वेस्ट इंडिजला त्यांच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 8 गडी राखून पराभव पत्करावा लागला होता. टर्की इथं सुरू असलेल्या अंताला खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा लिएंडर पेस आणि त्याचा कॅनेडियन साथीदार आदिल शमसुद्दीन यांची जोडी आज पुरुष दुहेरी गटातला उपांत्य सामना खेळतील. या सामन्यात पेस आदिल जोडीची गाठ ऑस्ट्रेलियाचा ऑलिव्हर मराश आणि क्रोएशियाच्या मेटपेविका जोडीशी पडणार आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात पेस आदिल जोडीनं कार्लोस वर्लोक आणि युआन सौजा जोडीचा 6-1, 6-2 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. दिविज शरण आणि पूरव राजा या भारतीय जोडीचा मात्र उपांत्यपूर्व सामन्यात पराभव झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 3 दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसानं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. सावंतवाडी, कणकवली आणि मालवणमध्ये झाडं पडून घरांचं आणि गोठ्यांचं नुकसान झालं आहे. विजेचे खांब कोसळल्यामुळे जिल्ह्याच्या अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. समुद्राला उधाण आलं असून उंच लाटा उसळत आहेत. वर्षा पर्यटनासाठी जिल्ह्यात आलेल्या पर्यटकांनी समुद्रापासून दूर राहावं अशा सूचना करण्यात आल्या आहेत. भात शेतीसाठी हा पाऊस पूरक असल्यानं शेती कामांना वेग आला असून बळीराजा समाधान व्यक्त करत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उपराष्ट्रपती पदासाठी येत्या 5 ऑगस्टला निवडणूक. अधिसूचना 4 जुलैला जारी होणार. 1 जुलैपासून वस्तू आणि सेवा कर लागू करण्यासाठी केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी. गोरक्षणाच्या नावाखाली हिंसा नको, कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही, पंतप्रधान. देशाच्या जीसॅट 17 या नव्या दळणवळण उपग्रहाचं फ्रेंच गयाना इथून यशस्वी प्रक्षेपण. डेहराडून इथं दूरदर्शनच्या प्रादेशिक वृत्त विभागाची सेवा सुरू. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते सेवेचा शुभारंभ. अमरनाथ यात्रा आजपासून सुरू. कडक सुरक्षा व्यवस्था तैनात. शिवसेनेसाठी सत्ता महत्वाची नसून शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणार.
शेतकरी संवाद कार्यक्रमात उद्धव ठाकरेंची गर्जना आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना वेस्ट इंडिजशी। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर।